राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव. लासलगावचे उपबाजारावर विंचूर, पिंपळगाव, बसवंत, सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 17 जानेवारी 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती. तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून. लासलगाव येथे आज 879 वाहनांमधून कांद्याची आवक ही आली होती. 500 रुपयापासून 1840 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले. तर सरासरी कांदे 1460 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी नवीन कांदा आज लासलगाव येथे विकलेला आहे. तर विंचूर येथे 527 वाहनांमधून आज पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती. 600 रुपयापासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले. सरासरी कांदे 1500 रुपये क्विंटलपर्यंत आज विंचूर येथे विकलेले आहेत. तर पिंपळगाव बसवंत येथे 690 वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. 900 रुपयापासून 1800 रुपये क्विंटलपर्यंत आज कांदे विकले. सरासरी कांदा 1400 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे विकलेला आहे. तर गोल्टी 400 रुपयापासून 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 800 रुपये क्विंटलपर्यंत आज पिंपळगाव बसवंत येथे गोल्टीला बाजारभाव निघालेले आहेत. तर सोलापूर येथे आज 300 गाड्यांची कांद्याची आवक ही आली होती. नंबर 1 प्रतीचे नवीन कांदे 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 2 प्रतीचे कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 3 प्रतीचे कांदे 1000 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकले. नंबर 4 प्रतीचे कांदे 400 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले. तर VIP सुपर कांद्याचे भाव 2000 रुपयापासून 2100 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत. तर बेंगलोर येथे आज 34,483 गोण्यांची आवक आली होती. नवीन कांद्याचे 4-5 लॉट 2100 ते 2200 रुपये क्विंटलपर्यंत विकले. बिग साईज कांदे 2000 ते 2100 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मुक्कल साईज कांदे 1800 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला. कोल्टी 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.